भंडाऱ्यात 2 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर या प्रकरणी आता आरोपी कमलेश वलदेला अटकही करण्यात आली आहे। आरोपीने वर्षभरापूर्वी मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेला होता, मात्र मुली गप्प राहिल्यानं आरोपीने पुन्हा अत्याचाराची पुनरावृत्ती केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। तेव्हा ठाण्यापाठोपाठ भंडाऱ्यात ही घटना उघडकीस आलेली आहे। 2 अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आले। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत। रजत, भंडाऱ्यात नेमका प्रकार काय घडला? रेश्मा, भंडारा जिल्ह्यातल्या जवाहरनगर मधली ही घटना आहे। अल्पमध्यम वर्गातील हे 3 कुटुंब आहेत आणि असे हे कुटुंब आहेत की ज्या कुटुंबामध्ये आई आणि वडील दोन्ही रोजगारासाठी घराबाहेर पडतात, त्यामुळे आपल्या लहान मुलांना ते विश्वासाने शेजारच्या कुटुंबात सोपवत होते। मात्र शेजारील कुटुंबातला जो मुलगा आहे 23 वर्षीय आरोपी कमलेश वालदे, त्यांनी या कुटुंबांचा विश्वासभंग केल्याचा आरोप होतोय। कमलेशवर आरोप आहे की एका वर्षापूर्वी त्याने 9 आणि 6 वर्ष वयोगटातील 2 मुलींसोबत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला होता। मात्र त्यावेळेस त्यांनी त्या दोन्ही मुलींना भीती दाखवल्यामुळे त्या दोन्ही मुली जी आहेत त्या भीतीमुळे गप्प राहिलेल्या होत्या। मात्र हिम्मत बळावलेल्या कमलेशने पुन्हा एका 5 वर्षीय मुलीसोबत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुमारास 7 ऑगस्टच्या सुमारास परत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। मात्र त्या मुलीने ही संपूर्ण घटना जी आहे ती आपल्या आईला सांगितली। त्याच्यानंतर जो पीडित कुटुंब आहे त्यांनी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि परिसरातल्या एका मुलीसोबत अशी घटना घडलेली आहे अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा वर्षभरापूर्वी ज्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालेला होता त्या 6 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलींनीही आपल्या घरामध्ये ही माहिती दिली आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो उघडकीस आलेला आहे। आता तिन्ही कुटुंबांनी आरोपी कमलेश वालदेच्या विरोधात जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे आणि कमलेश वालदे विरोधात कलम 376 म्हणजेच बलात्काराचा आणि कलम 354 म्हणजेच विनयभंगाचा गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। रेश्मा, निश्चित रजत, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा राज्यात अशा प्रकारची एक ना एक बातमी तरी दररोज वृत्तपत्रामध्ये, माध्यमांमध्ये येते आणि या गुन्हेगारांची नेमकी मानसिकता काय असते हे विचार करण्याची आणि त्यावरती अभ्यास करण्याची खरं तर वेळ आली आहे।